इथं देण्यात येणाऱ्या व्हरायट्या या आमच्या अनुभवानुसार आहे मित्रांनो. तुम्ही तुमचा अनुभव पण कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता नक्कीच. ठीक आहे. काही नवीन व्हरायट्या आपण दिलेल्या आहे आणि काही जुन्या व्हरायट्या पण आहे त्याच्यात मित्रांनो. या सगळ्या अनुभवामधून आलेल्या व्हरायट्या आपल्याकडे आपण व्हिडिओमध्ये देत आहोत. ठीक आहे. तरी तुम्ही तुमचा विवेक वापरू शकता किंवा तुम्ही तुमचा अनुभव नक्की वापरू शकता. ठीक आहे. आता आपण एक एक पाहणार आहे. तर पहिलं वाहन आहे मित्रांनो टार्गेट. साई भव्य कंपनीचं टार्गेट ही व्हरायटी मित्रांनो. याला 5 पाकड्या असतात आणि जवळपास 7 ते 8 सारख्या प्रति पाकड्यामध्ये दिसतात. ठीक आहे. आणि बोंडाचं जर सरासरी वजन काढलं तुम्ही तर 7 ते 8 ग्रॅमपर्यंत बोंडाचं वजन जातं. त्याच्यामुळे या व्हरायटीचा जो उतारा आहे तो 17 ते 18 क्विंटल प्रति एकरी भेटतो. ठीक आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक व्हरायटीचं विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे. टॉप व्हरायट्या मी 20पर्यंत व्हरायट्या निवडलेल्या आहेत, ज्या की अनुभवातून सांगल्या जाणार आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अनुभवसुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून कुणाचा वाईट अनुभव असेल तर तो इकडे आपण कुठल्याही कंपनीची मार्केटिंग वगैरे करत नाही आहे. ठीक आहे. तर वाईट अनुभव असला तरी तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दुसरी व्हरायटी आहे आपली हरीश अंकुरची व्हरायटी मित्रांनो. ही व्हरायटीसुद्धा चांगली आहे. याचं बोंड थोडं मोठं येतं, परंतु ही व्हरायटी जिथं तुम्हाला पाण्याची थोडी कमतरता असेल किंवा कोरडवाहू जमीन असेल तिथं जर ही व्हरायटी तुम्ही रेफर केली तर चांगलं राहील मित्रांनो. ठीक आहे. 12 ते 15 क्विंटलपर्यंत सरासरीचं उत्पन्न निघतं. जर कुणी आपला शेतकरी बांधव, आता आमचा स्वतःचा अनुभव तर आहेच, परंतु तुमचा जर अनुभव असला आणखी तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. तर अंकुरची हरीश व्हरायटी आहे. ही पण कोरडवाहूसाठी एक चांगली व्हरायटी आहे. तुम्ही ओलायतीसाठी सुद्धा घेऊ शकता, पण ओलायतीसाठी तुम्हाला पुढच्या व्हरायटी आहेच भरपूर, त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. ही जी व्हरायटी राशीची 846 ही व्हरायटीसुद्धा उत्तम आहे मित्रांनो. परंतु या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे की ही व्हरायटी मध्यम जमीन ते भारी जमिनीमध्ये चालते. ठीक आहे. आणि जिथं जमीन खूप कडक जमीन आहे अशा पद्धतीच्या जमिनीमध्ये हिचं उत्पन्न चांगलं बघायला मिळतं. ठीक आहे. जर तुमची जमीन खूप जास्त हलकी वगैरे असेल, हलकी ते मध्यम असेल, तर ही व्हरायटी तुम्ही तिथं घेऊ नका. ठीक आहे. तर राशीच्या जवळपास सगळ्या व्हरायट्या ज्या आहे त्या विशेषतः म्हणजे लाईट, म्हणजे जे आपले हलकी जमीन असते, हलक्या जमिनीसाठी वेगळ्या, मध्यम जमिनीसाठी वेगळ्या, आणि जे काय आपली भारी जमीन असते त्याच्यासाठी वेगळ्या अशा व्हरायट्या राशीच कंपनी मुख्यत्वे बनवते. बाकीच्या कंपन्या पण भरपूर बनवतात, पण मुख्यत्वे आपल्याकडे राशीचं जास्त प्रचलन आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही ही व्हरायटी निवडू शकता. मी तुम्हाला वैशिष्ट्य पण सांगितलं. आता हिचं उत्पन्न जर काढायचं म्हटलं तुम्ही तर 17 क्विंटलपर्यंत एक चांगला सोय जर तुम्ही ठेवली तर एकरी उत्पन्न त्याचं जातं. ठीक आहे. आता अलग अलग पद्धतीचे पॅटर्ननी शेती करायला लागले लोक. पट्टा पद्धत, त्याच्यानंतर दादा लाड पद्धत, त्याच्यानंतर तुमची ते विदर्भाचे जे अमृत पाटील म्हणून ते तशा पद्धतीचे पॅटर्न वगैरे जर घेतले तुम्ही तर थोडं उत्पन्न तुमचे वाढवण्याची आशंका देण्यात येते. ठीक आहे. परंतु जी कंपनी सांगते, कंपनी जे दावा करते ते 17 क्विंटलपर्यंत करते एकरी. ठीक आहे. मग ते तुम्ही तुमच्या हातात आहे बाकीचं उत्पन्न वाढवणं घटवणं. ठीक आहे. ही व्हरायटी टाटाची दिग्गज व्हरायटी मित्रांनो. ही व्हरायटी पण खूप मस्त रिझल्ट यायचा. आणि ही कुठल्याही जमिनीमध्ये, मध्यम जमीन म्हणा की भारी जमीन म्हणता किंवा हलकी जमीन म्हणा, तिघही जमिनींमध्ये एक चांगल्या पद्धतीची रेंज या टाटाची दिग्गज व्हरायटीची आहे. याचं पण उत्पन्न जर तुम्ही काढायचं म्हटलं तर कोरडवाहूसाठी 12पर्यंत, आणि जे काय आपली भारी जमीन आणि ओलाईत जमीन म्हणतो आपण त्याच्यासाठी 17 क्विंटलपर्यंत हिचं पण व्हरायटी क्लेम करते कंपनी. ठीक आहे. पुढे जाऊ. मोक्ष व्हरायटी. आता बऱ्याचशा आदित्य सीड्सची मोक्ष कंपनी आहे. ठीक आहे. मोक्ष व्हरायटी जे मित्रांनो, हिचं सर्वात मोठं म्हणजे आतापर्यंत मी बघितलं आहे त्यांच्या बोंडाची साईज खूप मोठी येते. ठीक आहे. चांगल्या पद्धतीचं सरकीचं काउंट पण चांगलं भरतं आणि बोंडाचे जे वजन आहे तेही जवळपास 7 ते 8 ग्रॅमपर्यंत भरतं. ठीक आहे. आणि एकरी जर सांगायचं झालं तर ही 17 ते 18 क्विंटलपर्यंत एकरी जाते. चांगल्या जमिनीमध्ये म्हणजे मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची शिफारस केली जाते. आणि जर तुम्ही बघायचं झालं तर मोक्ष व्हरायटीचा एक आणखी गुण असा दिसून आला आहे मित्रांनो की ही व्हरायटी जी आहे ते अटॅक थोडासा कमी दिसतो याच्यावर. ठीक आहे. मोक्ष व्हरायटीवर लक्षात ठेवा. हे बघा राशीची 951 नावाची व्हरायटी आणखी. ही सुद्धा हलके ते मध्यम जमिनीमध्ये तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हिचं उत्पन्न मी जे तुम्हाला 846 सांगितलं अगदी तशाच पद्धतीने हिचं पण उत्पन्न आहे. बोंडाची साईज बऱ्यापैकी मध्यमच आहे. ठीक आहे. बोंडाच्या पाकळ्या 4 आणि 5 राहू शकता.
सरकी जर तुम्ही म्हटलं तर 7 ते 8 प्रतिपाकडी सरकी भरतात आणि बोंडाचं वजनही जवळपास 7 ग्रॅमपर्यंत 6 ते 7 ग्रॅमपर्यंत हिचं येतं. एकरी उत्पन्न जवळपास 12 ते 17पर्यंत निघू शकतं. त्याच्यानंतर तुमच्यावर अवलंबून ते आहे. ठीक आहे. तर राशीची 951 ही व्हरायटी जवळपास आता म्हणजे ते 846 नवीन होती आणि आता ही 951 पण नवीनच आहे. 2 वर्ष झाली याला बाजारात येऊन. ठीक आहे. राशी 578 ही व्हरायटी अशी मित्रांनो, तुम्ही जितकं खत टाकाल, जितकं त्याची निगा ठेवाल, तितकंही उत्पन्न देण्यामध्ये सक्षम व्हरायटी आहे. ठीक आहे. आमचा स्वतःचा अनुभव यांच्यामध्ये आहेच. आता मी जसं सांगतोय त्याचं हे पूर्ण अनुभवातून आलेल्या गोष्टी आहे. ठीक आहे. राशी 578 याचं जे बोंडाची साईज आहे ती लगभग जे मी तुम्हाला आता आधीच्या राशीच्या व्हरायट्यांचं सांगितलं त्यांच्या सेम कॅटेगरीमध्ये येते. परंतु जर तुमची शेणामुताची जमीन असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही शेण वगैरे खत वगैरे घातलेलं असेल, तशा जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उतारा या व्हरायटीचा मिळतो मित्रांनो. ठीक आहे. 4 वर्षापासून हे मार्केटमध्ये आलेलं आहे बियाणं, परंतु एक चांगला रिझल्ट प्रत्येकाने नोंदवलेला आहे या व्हरायटीचा. ठीक आहे. तर तुम्ही रेफर करू शकता. 5व्या महिन्यात जर तुम्हाला कापूस वेचायचा असेल मित्रांनो, तर US सीड्स लावायच्या. ठीक आहे. US 91 अशा वेगवेगळ्या व्हरायट्या आहे. आता US 91 सुद्धा 150 दिवसामध्ये बोंड वेचायला तयार होतं मित्रांनो. आणि याचंही सांगायचं झालं तर जवळपास बोंडाचे ज्या पाकळ्या आहे त्या 4 ते 5 असू शकतात. ठीक आहे. म्हणजे कुठं कुठं 4 कुठं कुठं 5 असा येतात. ठीक आहे. केवळ पूर्णचे पूर्ण 5च्याच येतं असं नसतं. ठीक आहे. आणि सर्वसाधारण उतारा जर सांगायचा झाला तर आपल्या ज्या व्हरायट्या आहे नेहमीच्या त्यांच्याच रेंजमध्ये यांचा पण उतारा आहे, परंतु 1 ते 2 क्विंटलने यांचा थोडा शिल्लक उतारा दिसला आहे मित्रांनो. ठीक आहे. जर तुमचा अनुभव वाईट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आमचा अनुभव थोडा चांगला आहे या व्हरायट्यांबद्दलसुद्धा. ठीक आहे. कोरडवाहू असो की ओलायती असो मित्रांनो, प्रत्येकाची पसंत आहे US 71. ठीक आहे. दोघेही पद्धतीच्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, पाणी असो किंवा पाणी नसो. ठीक आहे. उत्पन्न जवळपास ॲव्हरेजच उत्पन्न या व्हरायटीचं आहे, परंतु एक जर तुम्ही बघायचं झालं तर बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा हिचं जे उत्पन्न आहे थोडं शिल्लकच दिसतं. ठीक आहे. ही 17 क्विंटल ते 21 क्विंटलपर्यंतसुद्धा एकरी उतरण्याची क्षमता आहे. आता बाकी तुमचा अनुभव काही आलेला असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे मित्रांनो. आपल्याला शेतकरी बांधवांपर्यंत ओरिजिनल अनुभव शेअर करायचा आहे. ठीक आहे. आता आमचा जो अनुभव आहे तुम्हाला व्हिडिओमधनं सांगतोय, तुमचा अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आता US 51 नावाची ही व्हरायटीसुद्धा अगदी तशाच पद्धतीची ही सुद्धा दोन्ही जमिनीमध्ये आपण वापरू शकतो. ठीक आहे. हिचंही उत्पन्न त्याच रेंजमध्ये जे मी तुम्हाला US 71चं सांगितलं. ठीक आहे. तर या व्हरायट्या प्रत्येकाने जवळपास आजमावून बघितलेल्याच असतील आता, कारण जुन्या व्हरायट्या ह्या आपण आलेल्या मार्केटमध्ये 7-8 वर्षापासून. ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा तेच सांगेन की तुमचा अनुभव जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, कारण आपण कुठल्याही कंपनीची मार्केटिंग जर करायची असती तर एकाच कंपनीच्या बियाणं घेऊन तुम्हाला सांगितलं असतं. आपण प्रत्येक कंपनीच्या व्हरायट्या ज्या विशेषतः चांगल्या व्हरायट्या दिसून आलेल्या आहेत, आता USच्या पण भरपूर व्हरायट्या आहे, पण ज्या चांगल्या चांगल्या व्हरायट्या आहेत त्या तुम्हाला दाखवण्यात येत आहे. ठीक आहे. तर कमेंट बॉक्स खुलं आहे मित्रांनो तुमच्यासाठी. प्रभातची सुपरकॉट नावाची व्हरायटी, याच्याबद्दल काय सांगायचं मित्रांनो, याच्याबद्दल जवळपास सगळीकडून पॉझिटिव्ह न्यूज आलेल्या आहेत कानावर पण, आणि आमचा पण जो अनुभव आहे चांगला आहे या व्हरायटीबद्दल. जवळपास कोरडवाहू जर म्हटलं तुम्ही तर 12 क्विंटलपर्यंत जर चांगली सोय ठेवली तुम्ही तर सहज हिचं उत्पन्न 12 क्विंटल प्रति एकरी निघतं. आणि जर चांगल्या पद्धतीची जमीन आहे तुमची मध्यम ते भारी आणि चांगला पोयटा वगैरे तुमच्या जमिनीचा, तर ही व्हरायटी जी आहे ही 21-22पर्यंतसुद्धा एकरी चालली जाते. ठीक आहे. जर चांगला तुम्ही सोय ठेवली तर. ठीक आहे. याचं पण जर बोंडाचं वजन म्हटलं तुम्ही तर 7 ते 8 ग्रॅमपर्यंत सहज भरतं. आणि सरक्या ज्या आहे सरक्यांचं काउंटसुद्धा 7 ते 8 सरक्या प्रतिपाकडी दिसतात आणि 5-5 पाकड्यांपर्यंतसुद्धा याच्या पाकड्या येतात. ठीक आहे. जनरली 4 पाकड्या आढळतात, परंतु म्हणजे बरेच बोंड जे आहे ते 5-5 पाकड्यांचे आढळतात. आता ही जी व्हरायटी आपली मायको कंपनीचे जे बियाणं आहे त्याच्यामध्ये धनदेव आहे आणि एक दुसरी जंगी मित्रांनो. ठीक आहे. तर धनदेव ही व्हरायटीसुद्धा याचं पण चांगल्या पद्धतीनं म्हणजे कोरडवाहूमध्ये चांगला रिझल्ट आहे. ओलाईतमध्ये आमचा अनुभव नाही आहे याच्यामध्ये धनदेवमध्ये. ठीक आहे. जर तुमचा अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण विनाकारण कुणाचं नुकसान होईल असं आपल्याला काहीही करायचं नाही आहे. आणि व्ह्यूजसाठी तर अजिबात हा व्हिडिओ बनलेला नाही आहे, परंतु याच्यामध्ये मी भरपूर आमचा अनुभव शेअर केलेला आहे.
आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्हाला करायची आहे, त्याच्यामुळे भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण आपण याच्यामध्ये प्रत्येक व्हरायटीची वैशिष्ट्यसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. तर हे मार्केटिंग नसून वैशिष्ट्य पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठली व्हरायटी कोणत्या जमिनीमध्ये सुटेबल आहे, किती वजन वगैरे येतं, हे सर्व सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. तर ही धनदेवची व्हरायटी आहे, जर तुम्हाला कोरडवाहू क्षेत्रामध्ये टाकायची आहे तर अतिउत्तम आहे. पण ओलितासाठी सुद्धा ही टाळायला पाहिजे तुम्ही. ओलितमध्ये या व्हरायटीचा अनुभव आम्हाला तितकासा नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही तशा पद्धतीने बघू शकता धनदेवसाठी. परंतु जे व्हरायटी मित्रांनो मायकोची जंगी नावाची व्हरायटी, ठीक आहे. तर जी जंगी नावाची व्हरायटी आहे ती मी तुम्हाला सांगू शकतो अगदी ठामपणे की ती तुम्ही ओलितासाठी सुद्धा वापरू शकता आणि कोरडवाहूसाठी सुद्धा वापरू शकता. तर ही जंगी नावाची जी व्हरायटी स्क्रीनवर दिसते तुम्हाला, अतिशय या व्हरायटीबद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो, तर एक सर्वसाधारण पद्धतीची मेहनत करूनसुद्धा तुम्ही 100 बोंड प्रति झाड घेऊ शकता मित्रांनो. 100 बोंड प्रति झाड घेऊ शकता या जंगी व्हरायटीला. हे आमचा स्वतःचा अनुभव आहे. ठीक आहे. आणि जमीन जर तुमची काळी क्षार आहे, पोयटा चांगला आहे, तर नक्की तिचं उत्पन्न चांगलं तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळतं. ठीक आहे. आणि सर्वसाधारण मेहनतीमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणून आम्ही ती याच्याकडे बघतो, जंगी मायकोची. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बोंडाची साईज सर्वसाधारण आहे मित्रांनो. याच्यामध्ये ही क्रिस्टलची सरपास फर्स्ट क्लास म्हणून ओळखला जाते. फर्स्ट क्लासने बराच ग्रुप याला ओळखतो, सरपास पण म्हटलं जातं हिला. ठीक आहे. तर याची बोंडाची साईज जी ते ॲव्हरेज आहे, म्हणजे सरासरी आहे, आणि जे काय उत्पन्न आहे तेही सरासरी आहे मित्रांनो. तर याच्याबद्दल आमचा अनुभव एक सरासरी ॲव्हरेज आहे, म्हणजे सरासरी अनुभव आहे आमचा. याच्यामध्ये 12 ते 15 क्विंटलपर्यंत एकरी निघते. ठीक आहे. तुम्हाला लावायचं असलं तर लावू शकता तुम्ही, परंतु याचं जे सीड्स आहे मित्रांनो त्या थोड्या कमी येतात. त्याच्यामुळे जे काय तुमचं रुईची मात्रा आहे ती रुईची मात्रा याच्यामध्ये थोडी शिल्लक पाहायला मिळते. ठीक आहे. जर तुम्ही रुई मिळवण्यासाठी जर गट शेती करताय तर याच्यासाठी ही व्हरायटी चांगली आहे मित्रांनो, लक्षात घ्या, गट शेतीसाठी. ठीक आहे. US ची व्हरायटी 7067 ही व्हरायटीसुद्धा सदाबहार व्हरायटी आहे आणि आपल्याकडे भरपूरसे लोक प्रेफर करता या व्हरायटीला, कारण ही व्हरायटी दोघंही कंडिशनमध्ये चालते, पाण्याचं जमीन असो की नॉन पाण्याची जमीन असो, आणि हलकी ते मध्यमपर्यंत सर्वच जमिनीमध्ये ही व्हरायटी थोडं चांगल्या पद्धतीने उतार्या देते. तर तुम्ही रेफर करू शकता या व्हरायटीबद्दल सांगायचं झालं तर. सर्वसाधारण रिझल्ट आहे, हिचा उतारा आहे, म्हणजे 17 क्विंटलपर्यंत एकरी ही व्हरायटी जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची कॉट बँक. आता ही कॉट बँक व्हरायटी जी आहे ही व्हरायटीचं बोंडाची साईज वगैरे चांगली येते. मुरमाड जमिनीमध्ये जर तुम्ही लावत असाल विशेष करून तर या व्हरायटीला तोड नाही आहे मित्रांनो. म्हणजे मुरमाड जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मुळा वगैरे हिच्या वाढ होतात आणि मुरमाड जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ही व्हरायटी देते. तर चांगल्या पद्धतीनं उत्पन्न जर तुम्हाला मुरमाड जमिनीमध्ये घ्यायचं असेल, मग ते कोरडवाहू असो की ओलीत असो, मुरमाड जमिनीमध्ये तुम्ही ही व्हरायटी एक पॅकेट लावून बघू शकता तुमच्या अनुभवासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतरची आपली व्हरायटी आहे जादू. आता ही जादूची व्हरायटी आहे, मार्केटमध्ये येऊन 8 वर्ष झाले मित्रांनो या व्हरायटीला, परंतु हिची डिमांड काही कमी झालेली नाही आहे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. आता ही कावेरी सीड्सची जादू जी आहे, तर हिचा पण बोंडाची साईज जी असते ते चांगली, म्हणजे ॲव्हरेजच असते सरासरी. परंतु हिचा एक तोटा आहे मित्रांनो, या व्हरायटीला बोंड खूप लागतात आणि त्याच्यामुळे ते बोंड बारीक पडण्याचा धोका संभवतो. परंतु जर तुमच्या जमिनीमध्ये खूप जास्त ऑर्गॅनिक कार्बन आहे, म्हणजे सेंद्रिय कार्बन आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्ही शेणखत घातलेलं आहे थोडक्यात, तर शेणखत घातलेली जमीन आहे, चांगली जमीन आहे, आणि या प्रत्येक बोंडाचं तुम्हाला प्रत्येक जे आपली बोंड आहे, आता जे काय त्याचं रूपांतर आपल्या बोंडामध्ये होतं कापसाच्या, तर तशा पद्धतीने जर पूर्ण बोंड करण्यामध्ये तुम्ही सक्सेस झाले मित्रांनो, तर 25 क्विंटल प्रति एकरीपर्यंत ही व्हरायटी अगदी सहज सर्वसाधारण याच्यामध्ये चालली जाते, सर्वसाधारण मेहनतीमध्ये सुद्धा चालल्या जाते. तर या व्हरायटीचं उत्पन्न वगैरे चांगलं आहे, परंतु तोटा एकच आहे की बोंड खूप लागतात आणि त्याच्यामुळे बारीक बोंड पडण्याची शक्यता असते, कैऱ्या बारीक पडतात तिच्या. तर ATM ही व्हरायटीसुद्धा कावेरी सीड्सचीच आहे
याचं पण उत्पन्न सर्वसाधारण तसंच पद्धतीनं जे जादूचं सांगितलं मी तशाच पद्धतीने ही व्हरायटी आहे ATM सुद्धा. ठीक आहे, काही फारसा काही जास्त फरक नाही आहे, परंतु हिचं बोंड बारीक पडणे वगैरे हे असं काही प्रकार होत नाही. ठीक आहे, परंतु बाकी उत्पन्नाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर ATM आणि जादू जवळपास सेमच आहे. मित्रांनो, मनी मेकरबद्दल काय सांगाल? तर मनी मेकर ही अशी सदाबहार व्हरायटी आहे की कुठलाही हंगाम असो कसाही हंगाम असो या व्हरायटीचं उत्पन्न जवळपास चांगलं निघतंच मित्रांनो. कारण कमी दिवसामध्ये बोंड पण याचं तयार होतं आणि ज्या बोंडाची जी साईज येते ती पण खूप मस्त, म्हणजे जवळपास 7 ते 8 ग्रामचं हिचं बोंडाचं वजन जवळपास भरतंच आणि 5-5 पाकळ्यांपर्यंतसुद्धा याच्या बोंड असतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जे काय सीड्स आहे म्हणजे आपलं जे काय सरकी आहे तिचं वजन थोडं जास्त आढळतं या व्हरायटीमध्ये. ठीक आहे, तर तशा पद्धतीमुळे आपलं जे वजन असतं कापसाचं ते सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त भरतं. अशा पद्धतीनं सर्व व्हरायट्या मी तुम्हाला दाखवल्या. आता तुमची मर्जी मित्रांनो, तुम्ही कुठल्या निवडता, परंतु तुम्हाला वैशिष्ट्य वगैरे उत्पन्न वगैरे जमीन त्यांची कुठल्या जमिनीसाठी योग्य आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल. तर आवडला असेल मित्रांनो तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.